डॉक्टरांच्या माध्यमातून गंभीर सूचना सर्व लोकांना आली आहे। तुमच्या आहारामधीलच असे काही पदार्थ या ठिकाणी तुम्ही आता खात आहात ज्यामुळे तुम्हाला कंबर दुखू लागली, सांधे दुखू लागलेत, गुडघे दुखू लागलेत, नसामध्ये दुखू लागलाय, चक्कर मारू लागली आहे, कमजोरी वाटणं, अशा प्रकारचे गंभीर आजार तुमच्या शरीरामध्ये घर करून बसू लागलेत। कुणी विचार सुद्धा करत नसेल की आपल्या आहारामधीलच असं काही पदार्थ आहेत की जे दररोज तुम्ही आता खात आहात, त्यामुळे तुम्हाला गंभीर असे आजार आता होऊ लागलेत। कंबर दुखते, गुडघे दुखते, कमजोरी असते, शरीरातून काही केल्यानं कमजोरी जातच नाही, उठताना बसताना हाडांमधून कटकट असा आवाज येतोय, नसामध्ये या ठिकाणी सारखंच दुखून राहतंय। परंतु हे आजार का होत आहेत याकडे कुणीच आतापर्यंत लक्ष देत नाही। फक्त औषध गोळ्या खाता, दवाखाना करता, परत त्या ठिकाणी 15-20 दिवसांनी परत हेच आजार तुम्हाला जास्त वाढू लागतात। त्यामुळे आता हे आजार खूप वाढू लागलेले आहेत। ज्यावेळी हे आजार खूप वाढतात त्यावेळी डॉक्टरांच्या लक्षात आलं यावर आपण काहीतरी रिसर्च करूया। यामुळे 2026 मधील ताज्या वैज्ञानिक संशोधनामध्ये संपूर्ण देशाला आता हादरवून सोडलंय। तुमच्या किचन मधीलच असे 5 भयंकर पदार्थ लपलेत जे दररोज तुमच्या शरीरामध्ये आजाराचं घर करू लागलेत। जसं की तुमच्या हाडामधील ताकद या ठिकाणी पूर्णपणे कमी करत आहे, सांधे सारखं दुखत आहेत, यामुळे गुडघेदुखी तुम्हाला होतीये, कंबर दुखू लागली आहे, त्या ठिकाणी कमजोरी जाणवू लागली आणि सगळ्यात मोठा भयंकर प्रॉब्लेम म्हणजे तुमच्या नसामध्ये दुखण्याचा प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला नक्कीच होतोय। तुमच्या हाडामधील कॅल्शियम आता संपत आहे। या 5 पदार्थांनी सगळं या ठिकाणी भयंकर आजार तुम्हाला व्हायला सुरुवात झाली आहे। ते म्हणजे तुम्ही आहारामध्ये खात असलेले 5 पदार्थ। तुम्ही आजपर्यंत विचार सुद्धा कधी केला नसेल की आतापर्यंत तुम्हाला नसामध्ये दुखण्याचा प्रॉब्लेम का होऊ लागलाय, कंबर दुखीचा, गुडघे दुखीचा, कमजोरीचा प्रॉब्लेम का होऊ लागलाय, हाडामध्ये कटकट आवाज येण्याचा प्रॉब्लेम का सुरू झालाय, तर तुमच्यामध्येच असणारे असे काही पदार्थ लपलेत जे तुम्ही दररोज खात आहात। तुम्हाला वाटत असेल की कोणते पदार्थ खात आहात ते तुम्हाला एक एक करून पुढे लगेच सांगणार आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला अजिबात कल्पना सुद्धा नाही। परंतु तुमच्या हाडांची ताकद दिवसेंदिवस हेच पदार्थ आता या ठिकाणी संपू लागलेत। त्यामुळे गुडघेदुखी, कंबर दुखतंय, सांध्या दुखतायत, चक्कर मारतीये, पायामध्ये ताकदच उरली नाही। तुम्हाला वाटतं हे वयामुळे होत असेल, वय वाढलं त्यामुळे होत असेल, परंतु डॉक्टरांनी आता स्पष्ट सांगितले हे वयामुळे तुम्हाला अजिबात होत नाहीये। नसा दुखण्याचा प्रॉब्लेम, कंबरदुखी, गुडघेदुखी, शरीरामध्ये कमजोरी हे तुम्हाला वयामुळे होत नाहीये। लक्षात ठेवा, तुमच्या ताटातल्या तुमच्या आहारामधीलच असे काही 5 पदार्थ तुम्ही दररोज खात आहात ज्यामुळे तुम्हाला हे गंभीर आजार होऊ लागलेत। 2026च्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यामध्ये देशातील नामांकित आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मदतीनं एक मोठं संशोधन आता या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेलं आहे। या संशोधनामध्ये जवळपास 25,000 वयस्कर लोकांच्या हाडांची तपासणी करण्यात आली आहे। रक्तांच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यावेळी तपासणीमध्ये एक धक्कादायक अंगावर काटा आणणारी गोष्ट समोर आली, ती म्हणजे वयाची 50शी पार झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला हा प्रॉब्लेम होऊ लागलाय। त्यांचे गुडघे दुखत आहेत, काहींची कंबर दुखत आहे, काहींना नसा दुखण्याचा प्रॉब्लेम आहे, हाडामध्ये अजिबात ताकद राहत नाहीये, कमजोरी वाटते। त्यामुळे जवळपास 25,000 लोकांच्या हाडांवर आता डॉक्टरांच्या मदतीनं संशोधन करण्यात आलं। चाचण्या या ठिकाणी करण्यात आल्या, त्यांचं रक्त लघवी तपासण्यात आलं। त्यावेळी असं लक्षात आलं की तुमच्याच आहारामध्ये असे काही पदार्थ या ठिकाणी तुम्ही खात आहात ज्यामुळे तुम्हाला हे गंभीर आजार आता उद्भवू लागलेत। आणि जर हे पदार्थ तातडीनं बंद केलं नाही तर तुम्हाला पुढे 5 ते 10 वर्षानंतर चालणं सुद्धा मुश्किल होईल, पाय गळून पडतील, पायात ताकद राहणार नाही। एकदा का पायातली ताकद गेली की तुम्हाला चालणं बंद झालं, आणि चालणं बंद झालं तर तुम्हाला कोणती किंमत सुद्धा देणार नाही, तुमच्या घरातील लोक किंमत देणार नाही, तुम्हाला बाथरूमला सुद्धा जाता येणार नाही। तर असे 5 पदार्थ तुम्ही तातडीनं बंद करण्याच्या सूचना डॉक्टरांनी सांगितल्यात। डॉक्टरांच्या मदतीने या 5 पदार्थांचा शोध लागलेला आहे। हे पदार्थ एक वेळ कचऱ्यात फेकून द्या, परंतु अजिबात खाऊ नका। अशा प्रकारे डॉक्टरांनी तुम्हाला सक्त सूचना या ठिकाणी आता केल्यात। आम्हाला या पदार्थांबद्दल काहीच माहिती नव्हतं। आमच्या सुद्धा घरामध्ये वयस्कर लोक राहतात। वयस्कर लोक म्हणजे आमच्या घरामध्ये आमचे आजोबा आहेत आणि त्यांचं 70 वय आहे। त्यांच्या सुद्धा शरीरामध्ये हेच प्रॉब्लेम येत होते, कंबर दुखत होती, नसा दुखत होत्या, पायांमध्ये ताकद राहत नव्हती, कमजोरी जाणवू लागली होती। त्यामुळे आता आमच्या आजोबांची सुद्धा यामध्ये टेस्ट करण्यात आली। टेस्ट झाल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही दररोज या ठिकाणी काय काय खाता, आठवडाभर या ठिकाणी तुम्ही काय काय खाता, हे सर्व डॉक्टरांनी लिहून घेतलं। त्यांनी सर्व पदार्थांची नावं सांगितली की सकाळी काय खातो, दुपारी काय खातो, संध्याकाळी काय खातो। अजूनही काही लोकांची टेस्ट करण्यात आली, पण त्यांनी तेच पदार्थ या ठिकाणी सांगितले ज्यामुळे गंभीर आजार या ठिकाणी आता उद्भवू लागले।
डॉक्टरांनी सर्व तपासणी केल्यानंतर आम्ही डॉक्टरांना महत्त्वाचे प्रश्न विचारले. आजकाल नसा दुखण्याचा, कंबरदुखीचा, गुडघेदुखीचा प्रॉब्लेम या ठिकाणी लोकांना होऊ लागलाय. यावरती आता काहीतरी उपाय सांगा, पद्धतशीर उपाय सांगा. हा उपाय कामाला आला पाहिजे असं या ठिकाणी विचारलं. पहिल्यांदा तर डॉक्टरांनी सूचना केली की आता तुम्ही 5 पदार्थ खात आहात. ते 5 पदार्थ सध्या चुकीला खात आहात, त्यामुळे हाडांची वाट लागते. त्यामुळे कंबरदुखी, गुडघेदुखी, नसा दुखण्याचा प्रॉब्लेम होऊ लागलाय. पहिल्यांदा तर तुम्हाला 5 पदार्थ बंद करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला नसा दुखण्याचा, कंबरदुखी आणि गुडघेदुखीचा या ठिकाणी 100% उपाय देणारा फायदेशीर उपाय तुम्हाला पुढे सांगणार आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी आम्ही डॉक्टरांना विचारला की आमची हाडं एकदम ठिसूळ झालेत, आमचं वय झालंय, हाडं आम्हाला एकदम लोखंडासारखी मजबूत करायची आहेत, त्यासाठी काय केलं पाहिजे? आता डॉक्टरांनी हे जे सांगितलं ते आतापर्यंत कुणीसुद्धा सांगितलं नव्हतं, तेच तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर आम्ही डॉक्टरांना या ठिकाणी तिसरा प्रश्न विचारला की आम्हाला सकाळी उठल्या उठल्या हाडांमधून कटकट असा आवाज आमच्या हाडांमधून येतो. आमच्या हाडांमधून वंगण संपलंय, कंबरसारखी दुखतीये, गुडघे दुखतेत, सांधेदुखी होते, नसांमध्ये दुखण्याचा प्रॉब्लेम गंभीर वाढलाय, तर तो कायमचाच 100% आम्हाला बंद करायचा आहे. यावरती उपाय सांगा. यावर डॉक्टरांनी 2 उपाय सांगितले. तर हे 2 उपाय फक्त 4 दिवस जर तुम्ही केले, तर त्या ठिकाणी 100% तुम्हाला उपाय येणार आहे. आता परंतु 5 पदार्थ तुम्हाला बंद करावे लागतील, अन्यथा पुढील 5 वर्षानंतर तुम्हाला पायामध्ये ताकद गेलेली असतील, पाय सुजतील आणि पायामध्ये चालणं मुश्किल होईल. मग आता डॉक्टरांनी जे पदार्थ सांगितले ते ऐकल्यानंतर आमच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली, कारण आम्ही सुद्धा तेच पदार्थ या ठिकाणी खात आहोत. तुम्हाला माहीत असेल हे 5 पदार्थ तुमचे शत्रू सध्याला बनलेत. एक वेळ कचऱ्यामध्ये फेकून द्या, परंतु हे पदार्थ अजिबात तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ नका. तुम्हाला वाटत असेल की कोणते 5 पदार्थ आहेत, लवकर सांगा. तुम्हाला लगेचच हे 5 पदार्थ सांगणार आहे, परंतु तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल, कारण या 5 पदार्थांपैकी शेवटचे 4 नंबर आणि 5 नंबरचे पदार्थ हे या ठिकाणी तुमची कंबरदुखी, गुडघेदुखी, नसा दुखवणी चुकण्यावर आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला माहीत असेल जुन्या काळातील आपल्या घरामध्ये आपले आजी आजोबा तुमचे या ठिकाणी वडील असतील, तर ते 90, 100, 120 वर्ष जगायचे. तर ते का जगायचे? तर त्यांची हाडं कधीच दुखत नसायची, कंबर सरळ दुखत असायची, गुडघे मजबूत असायचे, नसामध्ये कधीच दुखत नव्हतं. तर त्याचं कारण आहे हे 5 पदार्थ ते कधीच खात नव्हते. परंतु आजकाल खाण्यापिण्याच्या सवयी इतक्या बदलल्यात, लोकांना वाटतं सगळंच खावं. प्रत्येक घरामध्ये 5 पदार्थ रोज बनवले जातात, रोज खाल्ले जातात. त्यामुळं 30 वर्षाचा तरुण जरी असला तरी त्याची गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, अंगामध्ये ताकद राहत नाहीये. तुम्ही कधी त्या ठिकाणी ऐकलं सुद्धा असेल, वयाच्या 30 वर्षातलं पोरगं सुद्धा कंबरदुखी, गुडघेदुखीनं त्रस्त आहे. मग आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी कोणते 5 पदार्थ आहेत? हे 5 पदार्थ तुम्हाला लगेच सांगणार आहे, परंतु या माहिती या ठिकाणी तुम्हाला असणं गरजेचं आहे. कारण या 5 पदार्थांपेक्षा नेमकं कोणत्या आजारावर कोणता पदार्थ तुम्ही या ठिकाणी खायला पाहिजे. म्हणजे सांधेदुखीवर हा पदार्थ अजिबात खाऊ नका, कंबरदुखीसाठी हा पदार्थ अजिबात खाऊ नका, तुमच्या नसांमध्ये कुठेतरी दुखत असेल तर हा पदार्थ अजिबात सुद्धा नका. असं वेगवेगळ्या आजारावर वेगवेगळे पदार्थ तुम्हाला अजिबात खायचे नाहीत. असं 2026च्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिन्यामध्ये आता शोधून काढलेले या पदार्थावर नवीन संशोधन झालंय. हे पदार्थ हलके नाहीत. 25,000 लोकांची टेस्ट या ठिकाणी केली, 25,000 लोकांच्या हाडावर चाचणी केली, त्यांचं रक्त लघवी चेक केलं. हेच पदार्थ आहेत ज्यामुळे तुमच्या आजारावर या ठिकाणी आता धोका ठरवत आहेत, शत्रू ठरत आहेत, त्यामुळं आजार वाढत आहेत. त्यामुळे तुमचं महत्त्वाचं काम 2 मिनिटं बाजूला ठेवा. अगदी 2 मिनिटं सर्वांनी या ठिकाणी इथं लक्ष देऊन बघा. एक एक करून सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. अर्धवट ऐकून जाऊ नका, नाहीतर सगळ्यात महत्त्वाचे शेवटचे 4 नंबरचे आणि 5 नंबरचे पदार्थ त्या ठिकाणी राहून जातील, जे तुमच्या हाडांसाठी सगळ्यात जास्त घातक आहे. ज्यामुळे नसा दुखण्याचा, कंबरदुखी, गुडघेदुखीचा प्रॉब्लेम जास्त आजकाल उद्भवू लागलाय. त्यामुळे शेवटचा 4था नंबर आणि 5व्या नंबरचा पदार्थ ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. 2 मिनिटाचं महत्त्वाचं काम सोडून द्या, कारण हे पदार्थ तुमच्या आहारातील आहे. तुम्ही सकाळी उठल्या उठल्या काय करता बघा. पहिला पदार्थ सांगते. सकाळी उठल्या उठल्या काय करता? तुम्हाला माहीत आहे सर्वजण अंघोळ करतो, ब्रश करतो आणि ब्रश केल्या केल्या काय करता? तुम्ही पहिला पदार्थ खायला सुरू करता. कदाचित पहिला पदार्थ ऐकला असणार, परंतु शेवटचे 4था नंबरचा आणि 5व्या नंबरचा पदार्थ नवीन संशोधक कोण ऐकलंय? पहिला पदार्थ तुम्ही काय करता? सकाळी उठता, अंघोळ करता, ब्रश करता, त्यानंतर लगेचच तुम्हाला काय लागतं? दुधाचा पांढरा चहा.
लक्षात ठेवा, आपल्या आहारातील सगळ्या पदार्थांपैकी विषारी पदार्थ म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे चहा. जर दुधाचा चहा पीत असाल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे, कारण रिकाम्या पोटी दुधाचा गरम चहा पोटात गेला की तुमच्या पोटात आम्लता वाढते. लगेच पायांमध्ये जी ताकद असते तर ती पायामध्ये ताकद जाते. त्याचं कारण म्हणजे हाडातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होऊ लागते. त्यामुळं शरीर आता आम्लता कमी करण्यासाठी काय करतं, हाडांमधील कॅल्शियम शोषून घेतं. जर तुम्ही दररोज सकाळी 1 कप चहा पिताय, त्या 1 कप चहामुळे तुमच्या हाडामधील कॅल्शियम दररोज थोडं थोडं कमी होतं आणि एक वेळ अशी येईल की तुमच्या पायामधली ताकद कायमची निघून जाईल आणि तुम्हाला चालता सुद्धा येणार नाही. लक्षात ठेवा, गेली 50 वर्षापासून तुम्ही चहा या ठिकाणी पित आहात, परंतु तुम्हाला आता त्याचे प्रॉब्लेम जाणवू लागलेत. त्यामुळे पहिला तातडीनं आता चहा बंद करा. तुम्हाला हा जोक वाटत असेल, विनोद वाटत असेल, परंतु चहा बंद करा. कारण काळा चहा तुमच्यासाठी चांगला आहे, परंतु या चहामध्ये ज्यावेळी आता पांढरं दूध टाकलं जातं त्यावेळी तो विषारी बनतो. हे तुम्ही आता या ठिकाणी समजून घ्या. लक्षात ठेवा, तुम्हाला प्यायचं असेल तर काळा चहा प्या, तुळशीचा. या ठिकाणी चहा प्या, दूध घालून अजिबात चहा पिऊ नका असं डॉक्टरांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. पहिला पदार्थ सांगितला, दुसरा पदार्थ, तिसरा पदार्थ असं 5 पदार्थ सांगणार आहे. यामधील चौथा आणि 5वा पदार्थ तुम्हाला तुमच्या हाडामधील ताकद कमी होतीये, तुमच्या सांधेदुखी, गुडघेदुखी वाढतीये, तुम्हाला या ठिकाणी नसामध्ये दुखण्याचा प्रॉब्लेम वाढतोय. त्यामुळं शेवटचा पदार्थ पाहण्यासाठी अगदी 2 मिनिटं लक्ष देऊन बघा, कारण तुमच्या आरोग्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. पुढचा पदार्थ या ठिकाणी आता सांगण्यात आलाय, ते म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचं तेल खातो. लक्षात ठेवा, तुम्हाला काय वाटतं तेल खाल्ल्यानं काय होते, तर लक्षात ठेवा, तेल खाल्ल्यानं तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं. त्यानंतर तेल खाल्ल्यानं आपल्या हाडामधील कॅल्शियम आहे तर ते आपोआप कमी होतं. एकदा का हाडामधील कॅल्शियम कमी झालं तर गुडघेदुखी, कंबरदुखी आणि तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नसा दुखण्याचा प्रॉब्लेम या ठिकाणी होत असतो. पहिलेची लोक काय करायची तर शेंगदाणे असायचे, घाण्यात जायचे, ते शेंगदाण्याचं तेल काढायचं, करडईचं तेल काढायचं. लोक या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्यफूल शेतामध्ये पेरायचे आणि सूर्यफूल या ठिकाणी त्याचं तेल काढून स्वतः या ठिकाणी शुद्ध तेल वापरायचे. परंतु आजकाल तेल त्या ठिकाणी घातक आहे. 2026च्या संशोधनामध्ये स्पष्टपणे या ठिकाणी डॉक्टरांच्या माध्यमातून सांगण्यात आले, जे लोक रिफाइंड तेलामध्ये जेवण बनवतात त्यांच्या हाडांची घनता 30% कमी झालेली आहे. 30% म्हणजे भयानक आहे. लक्षात ठेवा, तुमच्या हाडामधील जवळपास 1/4 ताकद या तेलामुळे जाते. लक्षात ठेवा, तुम्ही जर तेल खायचं असेल तर शुद्ध या ठिकाणी समोर घाण्यामध्ये काढून तेल आणा, कारण याच तेलामुळे तुमच्या शरीरातील एक पार्ट आता निकामी होऊ लागलाय. हे तुम्ही आता या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. आता तिसरा पदार्थ सांगणार आहे, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा. तुम्हाला चौथा आणि 5वा पदार्थ जो सांगणार आहे, तुमच्या हाडांमधील पूर्णपणे कॅल्शियम या ठिकाणी जाऊ लागलाय. सांधेदुखी, कंबरदुखीचा प्रॉब्लेम होऊ लागलाय, त्यामुळे 2 मिनिटं लक्ष देऊन बघा. तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे आता तुम्हाला जास्त खात नाही तर लक्षात ठेवा, तुम्ही कुठे या ठिकाणी हॉटेल वगैरे गेला तर सर्रास या ठिकाणी रोटी बनवली जाते. तर लक्षात ठेवा, रोटी कशाची असते, रोटी असते मैद्याची. आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर पाहुण्यांच्या वगैरे या ठिकाणी आपण कोणाला काही नाही म्हणत, रोटी वगैरे खातो, परंतु लक्षात ठेवा, गव्हातील 99% या ठिकाणी जी ताकद असते ती काढून घेतली जाते आणि त्याचा जो चोथा असतो तो पूर्णपणे आता त्या ठिकाणी गव्हाची ताकद काढून घेतली जाते आणि त्यापासून मैदा बनतो. त्यामुळे त्या मैद्यामध्ये अजिबात ताकद नसते आणि त्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. हे पचायला जड असतं, त्यातच तुमचं उतारवय आणि तुम्हाला हे मैद्याचे पदार्थ या ठिकाणी पचवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. ती ऊर्जा शरीर कुठून आणतं तर तुमच्या हाडामधील कॅल्शियममधून आणतं. जितका जास्त मैद्याचा पदार्थ खाल तितक्या तुमच्या हाडामधील कॅल्शियम कमी होणार आहे. डॉक्टरांनी सांगितलंय मैद्यापासून बनवलेले पदार्थ त्या ठिकाणी टाळायचे आहेत. त्याऐवजी तुम्हाला काय खायचं आहे, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी. त्याऐवजी तुम्ही या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुद्ध खपली गव्हाची चपाती खाल्ली तर तुमच्या आरोग्यासाठी बेस्ट आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलंय. आता चौथा आणि 5वा पदार्थ सांगणार आहे, इथून पुढे 2 मिनिटं लक्ष देऊन बघा, कारण हे पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी गंभीर स्वरूपाचे या ठिकाणी धोकादायक असणार आहे. चौथ्या नंबरचा पदार्थ आहे तो म्हणजे साखर. अजिबात हलक्यात घेऊ नका. तुम्हाला वाटत असेल की आम्ही साखरच खात नाही तर लक्षात ठेवा, आपण बेकरीमध्ये जातो, बेकरीमध्ये गेल्यानंतर आपण भडंग घेतो, त्या ठिकाणी फरसाणा घेतो. तुम्हाला वाटत असेल यात साखर नाही, ते तिखट असतं, परंतु लक्षात ठेवा, त्या फरसाण्यामध्ये एक भडंग असतो, तो थोडासा गोडवा असतो. आणि आजकाल तुम्ही जे पोहे खाताय तुम्हाला वाटत असेल की साखर नाही, परंतु त्या पोह्यामध्ये साखर घालतात, कारण त्याची टेस्ट लागण्यासाठी घालतात. परंतु ही जी साखर आहे तर ती आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा आजार प्रदान करते.
कॅल्शियम मॅग्नेशियम या ठिकाणी जे लागतं ते शरीरामधून कॅल्शियम कुठून येतं तर तुमच्या हाडांमधून येतं, दातांमधून येतं आणि साखर जास्त खाणाऱ्या लोकांचे दात लवकर पडतात, हाडे लवकर मोडतात. त्यामुळे 2026च्या संशोधनामध्ये असं सांगण्यात आलंय की रोज 3 ते चमचेपेक्षा जास्त साखर खाणाऱ्या लोकांना ऑस्टियोपायसिसचा होण्याचा धोका 40 ते 45% वाढतो. त्यामुळे पांढरी साखर फेकून द्या, त्याऐवजी काळा शुद्ध या ठिकाणी आयुर्वेदिक गुळ खा. यामुळे तुमच्या आरोग्यासाठी हे चांगला फायदा होईल. 5वा पदार्थ आहे पॅकेट बंद असलेले पदार्थ. म्हणजे आता उन्हाळा सुरू आहे, आपण काय करतो, उन्हाळा सुरू असल्यावर या ठिकाणी थंड स्प्राईट, माझा काही थंड पेय घेत असतो. यामध्ये काय झालेलं असतं, हे कधी बनवलेलं असतं, तुम्हाला काहीच माहिती नाही. आपल्या शरीरामध्ये नसा दुखण्याचा, कंबरदुखीचा, गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे या गार पदार्थांमुळे वाढतं. कारण आपलं शरीर ज्यावेळी गार या ठिकाणी कोणताही प्रदान करतं किंवा पितं, त्यावेळी आपलं शरीर जे उष्ण असतं त्यावेळी उष्णता शरीराची वाढते आणि त्यामुळे असे पदार्थ पिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये गंभीर आजार व्हायला सुरुवात होतात. आजार आधीपासून असतील तर त्यामध्ये जे दुखण्याचं प्रमाण आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी आता सलण्याचं प्रमाण आहे, जसं की नसा सलत असतील ते वाढतं. त्यामुळे हे पदार्थ आता तुम्ही तुमच्या आहारामधून काढून टाका, अशा प्रकारची सूचना या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. तुम्हाला आरोग्याबद्दल अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या ASA मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.